काल जे घटना झाली आपल्या कोसंबीमध्ये, ते म्हणजे सुधीर भाऊशी आम्ही बातचीत करत होतो. गावच्या लोकांनी समस्या सांगत होते. भाऊंना नोटही करत होत्या. आणि त्याच्यानंतर संतोष राऊत आणि संतोष रावचे काही साथी आले. त्याच्यानंतर काही एका डावाले आले ना, बस "हे इथे सभा कायला घेताय, सभा कायला घेताय?" म्हणून आमच्या बायावरही पडले आणि सुधीर भाऊवरच जाण्याचा प्रयत्न केले. सुधीर भाऊचे अंगरक्षक असल्यामुळं सुधीर भाऊ बचावले, नाही तर सुधीर भाऊला मारण्याच्या प्रयत्नात होते. आणि आमच्या संध्याताई आहेत, आमच्या ह्या क्षेत्राचे निर्माण क्षेत्राचे सदस्य आहेतच. तर त्यांच्यावरही जाऊन पडले. त्यांचे चष्मा तुटला, गळ्यात अशी लागले आहे. तर हे एकदम गुंडेशाहीची प्रवृत्ती आहे ना. काँग्रेसचा खरा रूप म्हणजे आज समजलं का काँग्रेसचं खरा रूप कसं असते. म्हणून लोकांनी जर जागृत राहायला पाहिजे आणि उद्या काय करायचं ते करावं. कालचं प्रकरण जो घडला आहे आणि सुधीर भाऊ हे यांचं व्यक्तिमत्व असल्यामुळे आमच्या गावातील सर्व महिलांनी सुधीर भाऊंना बोलावले. त्याच्यानंतर ही समस्या सांगत असताना तेवढ्या वेळामध्ये 5 मिनिटामध्ये हे संतोष रावत कडले जे त्यांचे सहकारी आहेत आणि हे आले. हे आल्यानंतर गुंडागिरीची प्रवृत्तीनं ते भाषा करायला लागले, बोलायला लागले आणि ते सुधीर भाऊकडे जायला लागले. सुधीर भाऊ म्हणजे बचाव दे, त्यांनी काही बोललेले नाही. परंतु त्या याच्यामध्ये बोलण्यामध्ये बायांना वगैरे हे रसातीत झाली आणि बायांनासुद्धा काही जणांच्या पायाला मार लागले आहेत, काही हे आहेत. संध्याताईच्या सुद्धा या मानेलासुद्धा मार लागलेला आहे. मंगलसूत्र तुटलं आणि चष्मासुद्धा फुटल्या गेला. तर असे काँग्रेसची प्रवृत्ती हे राहिलं नाही पाहिजे आणि कोणताही या बल्लारपूर विधानसभेच्या क्षेत्रामध्ये उभा राहिलेला आमदाराकरिता ही प्रवृत्तीचा वापर करू नये असं माझं मत आहे. आणि सर्व जनतेने, मतदार जनतेने, मत देणाऱ्या जनतेने फार विचार करून मत द्यावा अशीच मी अपेक्षा करीत आहे.